नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांची राजकीय भूमिका आपण पाहिली तर नेहमीच रोखठोक, आक्रमक अशी पाहायला मिळते. शिवसेना, राष्ट्रवादी, शिवसेना आणि नुकताच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय. एकंदरीतच मी बोलतोय सुदामांना घुगेंबद्दल. खरं तर शिवसेनाचं सोशल मीडिया प्रवक्ता म्हणून त्यांच्याकडे एक मुख्य असं पद होतं. गेल्या 4 वर्षापासून ते शिवसेनेमध्ये आपलं सर्वस्व देताना पाहायला मिळत होते, परंतु त्यांची एक पोस्ट आणि सर्व राजकीय समीकरणं जी आहेत ती बदलतील की काय असा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला होता. सुदामांना यांनी मी शिवसेनेला रामराम करतोय, परंतु त्यानंतर ते कुठल्या पक्षात जातील अशी सर्वांनाच कुजबूज होती. परंतु काल एकंदरीत आपण पाहिलं तर त्यांनी आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षामध्ये भाजपचा ध्वज जो आहे तो हाती घेतला आणि अनेक चर्चेंना उधाण आलं. शिवसेनामध्ये रोखठोक भूमिका असणारे, भारतीय जनता पक्षावर टीका करणारे अचानक भारतीय जनता पक्षातच आल्याने आता नवीन समीकरणांना उधाण आलेत. याच विषयी बोलण्यासाठी स्वतः आपल्यासोबत सुदामांना घुगे असतील. खरं तर त्यांच्याकडे सोशल मीडिया पदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे. एकंदरीतच कशा प्रकारे 4 वर्षात मागे शिवसेनेमध्ये घडलंय आणि त्यांनी भारतीय जनता पक्षात आल्यानंतर आता पुढचा अजेंडा काय असणार आहे याविषयी बोलण्यासाठी स्वतः सुदामांना असणार आहेत. अण्णा, स्वागत आहे. खरं तर हा राजकीय प्रवास एकंदरीत पाहिला तर खूप मोठा आहे. अखेर तुम्ही पुन्हा भारतीय जनता पक्षात आला आहात. काय नेमकं असं घडलं की तुम्हाला भारतीय जनता पक्षात येऊच वाटलं? असं काही म्हणजे वाटण्याचं विशेष काही नाहीये. आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब यांच्या कामात प्रेरित होऊन आणि राजनदादा घोरपडे, रुचिताताई घोरपडे यांच्या देखील कामाची पद्धत बघून आणि बहुजन युवा नेतृत्व आमचे प्रवीणभाऊ राऊत यांनी आमच्या पाठीशी हात ठेवला, म्हणून भाजपमध्ये आलो आणि चांगलं काम करण्यासाठी एक मी माझा कुठं बोलताना एक कार्यकर्त्याने कुठल्या स्टेजवर असलं पाहिजे हा वैयक्तिक त्याचा निर्णय असतो. त्यामुळे भाजपमध्ये आलेलो आहे आणि आज भाजपमध्ये कार्याला सुरुवात पण केलेली आहे. आता पहिलंच काम मी तुमच्या याच्या अगोदर अगदी मी पत्रकारांची माफी मागतो, 15 मिनिटं मला उशीर झाला. मी एका ऑफिसमध्ये गेलेलो, तिथं एका व्यक्तीचं काम करून दिलं. ही कामाची सुरुवात झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करायचं म्हणून भाजपमध्ये आलेलो आहे. नक्कीच. शिवसेनेमध्ये असताना एक आक्रमक पवित्रा तुमचा होता. अगदी परखड भूमिका जी होतात तुम्ही मांडत होतात. 4 वर्ष शिवसेनेमध्ये असताना अनेक चांगली कामं जी होती ती झाली होती. काय अशी खदखद होती इंटरनल, काय असे वाद होते? आम्ही तुमची पोस्ट पाहिली एक. काय नेमकं घडत होतं शिवसेनेमध्ये तुमच्यासोबत? माझ्यासोबत जे काही घडलं, जे काही मी पोस्ट टाकल्या होत्या, मी आदरणीय शिवसेना माझा आई समान पक्ष आहे, ज्या पक्षाने मला वाढवलं घडवलं, ज्याने मला नाव रूपाला दिलं, मी त्या पक्षाबद्दल वाईट बोलणं हा माझा अधिकार नाहीये. परंतु मी जे काय माझ्यासोबत घडलं, आदरणीय शहर प्रमुख शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या चरणावर अर्पण करून आलोय दादा की असं माझ्यासोबत काय घडलं. घडलं होतं नेमकं? मीडियाच्या माध्यमातून मी बोलू शकणार नाही. निश्चितपणे एक दिवस वामनदादा हा विषय बाहेर काढतीलच, कारण मी त्यांचा सच्चा आणि खंदा समर्थक होतो आणि दादांनी मला अगदी खूप मान सन्मान दिला. शिवसेनेत 3 पदांचं मालक होतो मी. मला या विभागाचा विभाग प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. त्यानंतर सोशल मीडिया देखील मी हँडल करत होतो, म्हणून मुख्य प्रवक्ता देखील मी होतो आणि अनेक लोकांना पदं दिली होती पण कोणी पुढाकार घेत नव्हतं. तर त्यामध्ये आज मी ज्या पक्षात आहे त्या पक्षावर टीका करण्यासाठी मी होतो. मी सगळ्यांना माझ्या उरावर घेत होतो, कधी घाबरलो नाही. डीएनए तोच आहे, आपला डीएनए आपला आज पण. जेव्हा भारतीय जनता पक्षासाठी मला कुठं आवाज उचलायची गरज पडली तर तोच सुदाम घुगे त्याच ताकदीने भारतीय जनता पक्षाच्या पाठी उभा राहील आणि भारतीय जनता पक्ष देखील माझ्या त्याच ताकदीने माझ्या पाठीशी उभा आहे. काल जे पक्ष प्रवेश झाला, पक्ष प्रवेशामध्ये तुम्ही बघितलं असेल की भारतीय जनता पक्षाचे लगभग सगळे नगरसेवक मला माझ्या स्वागतासाठी आले होते. अनेक लोकांनी फोनद्वारे मला शुभेच्छा दिल्या. मी टायफॉइड आहे, माझा पॉझिटिव्ह, मी त्यामुळे मी कोणाला भेटणं टाळलंय सध्या. परंतु 1-2 दिवसामध्ये सर्वांशी संपर्क करून सर्वांना भेटणार आहे, कामाची पद्धत समजून घेणार आहे. प्रथम तर समजून घेतलं पाहिजे, काय आता कुठल्याही पक्षात एक प्रोटोकॉल वेगळा असतो. आज तुम्ही मगाशी उल्लेख केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, नक्की तिथे पण मी चांगलं काम केलेलं आहे. नाव कमवून आलेलो, कुठं नाव घालून नाही आलो. आणि जरी आपण आज पक्ष सोडताना आपण त्यावेळेस राष्ट्रवादी टीका केली होती तर ती आपली चूक होती. आपण कधीही कोणावर टीका करण्याचे इतके मोठे आपण नाही. मी अजून खूप छोटा कार्यकर्ता आहे. मी आता सुरुवात केली असं सांगेल.
एका राष्ट्रीय पक्षामध्ये आता मला संधी मिळाली आहे. आदरणीय राजनदादा घोरपडे आणि बहुजन युवा नेतृत्व प्रवीणभाऊ राऊत यांनी माझ्यामध्ये काहीतरी बघितलं आणि मला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला. माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहिले. आता इथून पुढे मी त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करणार आहे. प्रवीणभाऊ राऊत ही माझ्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे. यांनी कालच ग्वाही दिली की तुला कुठल्याही प्रकारचं काही प्रॉब्लेम बदलापूर शहरामध्ये होणार नाही. तसं भाऊ तुमचा आशीर्वाद प्रेम माझ्या पाठीशी आहे, राहील. माझ्या संकटावेळी तुम्ही धावून आलात त्याचा मी कधी उपकार विसरणार नाही. संकट म्हणजे अस्तित्वाचा विषय होता आणि राजकारणातून कुठेतरी कोणी संपवण्याचा मला प्रयत्न करत होता. तर मी इतका छोटा कार्यकर्ता नाही आणि इतक्या छोट्या बुद्धीचा नाही आणि महत्वाचं म्हणजे कच्च्या कानाचा नाहीये. मी जोपर्यंत कानाने ऐकत नाही, डोळ्याने बघत नाही, तोपर्यंत कुठला निर्णय घेत नाही. मी गेली 4 वर्ष हे बघत आलेलो आहे. माझे मित्र आदित्य भुईर प्रसिद्ध आहे, युवा सेनेचं काम करता. त्यांना देखील या गोष्टीची कल्पना होती. त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणजे त्यांना माहिती होत्या की आपण का पक्ष सोडतो वगैरे. या सगळ्या गोष्टींमधून आपण हे केलेलं आहे. पण डीएनए माझा तोच राहील जो मी पहिल्यापासून वापरत आलेलो आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही शिवसेनेत नव्हतो तेव्हाही आम्ही म्हणजे अग्रेसिव्ह होतो. मध्ये अनेक पक्ष बदलले असन. पक्ष मी माझ्या स्वार्थासाठी बदलला नाही. मी शिवसेनेतून आजपर्यंत एकही रुपयाचं काम कोणी बोलले असं यांनी ठेका घेतलाय, टेंडर घेतलाय, कुठल्या रस्त्याचं टेंडर टाकलंय. माझ्या माय माऊलींनो, माझ्या भावांनो, मी कधीही कोणाकोणी 1 रुपयाचंही काम घेतलं नाही आणि कोणी 1 रुपया उसना पण घेतला नाही. यासाठी नाही घेतला की आपल्याला शिवसेनेने जे नाव दिलं होतं त्या नावाला म्हणजे त्या ठिकाणी पैशाची गरज पडली नाही. नावाने काम होत होतं त्यामुळे मी कधी कोणाला अपेक्षा ठेवली नाही आणि यापुढे ठेवणार नव्हतं. परंतु तरीही मला त्या ठिकाणी काही गोष्टींवर माझं नाव पुढे करण्यात आलं आणि ते मी वामनदादांकडे सांगितलं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे दादाच याचं उत्तर देतील. जसं की तुम्ही सांगितलं शिवसेनेमध्ये असताना अनेकांना तुम्ही उरावर घेतला, स्पेशली त्यामध्ये पाहिलं तर भारतीय जनता पक्ष, आणि अचानक तुम्ही त्या पक्षात गेल्याने आता ही समीकरणं कशा प्रकारे थंड होणार आहेत किंवा अचानक भूमिका तुमची कशी चेंज होणार आहे? भांडण हे भावाभावामध्ये असतात आणि शिवसेना भाजप जर बघितलं तर केंद्रात युतीमध्ये आहे, राज्यात युतीमध्ये आहे, बदलापुरात नाही माझ्यामध्ये. तर ठीक आहे, इथले काही समीकरण असतील. आता त्यासाठी मी तुम्हाला मगाशी बोललो की मी सर्वांशी पहिलं भेटन, प्रथम सर्वांची पूर्ण पक्षाची माहिती घेईल, कसं काम करायचं. उद्या मी समजा काही भूमिका घेतली तर आमच्या भारतीय जनता पक्षातला एकही माणूस नाराज होता कामा नये, खास करून माझ्यावरून. कारण माझी ती एक पद्धत आहे. मी जेव्हाही काम करायला सुरुवात करतो, शिवसेनेमध्ये होतो तेव्हाही पण मी अनेकांना भेटून सगळ्या गोष्टी क्लिअर करून पद्धत समजून मी कामाला सुरुवात केली होती. राष्ट्रवादीने ते पण तेच केलं. आज या ठिकाणी मला राजनदादांनी आणि प्रवीण भाऊ राऊत यांनी जी संधी दिली आहे ही खूप मोठी संधी आहे. या संधीचं सोनं करायचंय आणि भाऊंनी म्हणजे सकाळीच भेटायला बोलवलंय. पण तुम्ही पत्रकार येणार आहे म्हणून मला तिथं आता थोडं जायला उशीर होईल. पण भाऊकडे जाऊन आता पुन्हा नवीन पुढे कसं काम करायचं, राजनदादांना देखील सायंकाळी भेटायचंय. या सर्व गोष्टी क्लिअर करून कुठल्याही कार्यकर्त्याला न दुखवता भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतलाय आणि तो शेवटपर्यंत पार पाडणार आहे. तसं शिवसेना सोडत असताना माझे मन काल थोडं नॉर्मली भाऊ झालो होतो. आई समान पक्ष ज्यांनी आपल्याला मोठं केलं, आज तो आपल्याला सोडावा लागतोय. मला अनेक लोकांनी सांगितलं की शांत बसून घ्यायची वेळ होती. बघा, शांत बसायला स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जर ज्यांच्या हृदयात असेल तो शांत बसून घरात बसणारा शिवसैनिक नसतो. तो आपली वाटचाल नक्कीच वेगळी करत असतो. त्यामध्ये मुख्याने उल्लेख करेन मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना देखील काही गोष्टीचा त्रास झाला, परंतु त्यांनी सरळ सरळ काही गोष्ट करली ती महाराष्ट्राच्या हितासाठी केली, ती सर्वांनी बघितली. तर मी तेवढा मोठा कार्यकर्ता नाहीये किंवा तेवढा मोठा नेता पण नाहीये. मी लोकल लेवलला माझ्या मागे एक कार्यकर्ता पण नाही. मी सत्य सांगतो, माझ्या मागे कोणी नाहीये. मी एकटाच आहे आणि मी नेहमी चांगलं काम करतो म्हणून 4 लोक जुडलेले असतात. तर ते लोकांचं प्रेम आहे ते मी घेऊन चाललोय सोबत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नक्कीच अजून किती लोकांचे प्रश्न सोडवता येतील हे आता आपण बघणार आहे. आणि काम करत असताना एक पद्धत आहे भाजपमध्ये, ती मला ती खूप आवडली की कुठला पण एक वे घेऊन चला. असं नाही की आपण अर्ध उचललंय आणि परत पुढे गेलो, ते सोडलं पुन्हा अर्ध उचलायचं, पुन्हा ते अर्ध सोडायचं. एक काम घेतलंय ते पूर्ण करा, त्यानंतर दुसऱ्या कामाला हात घाला. या भाजपची पद्धत आहे, ती मला खूप आवडली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मला काम करण्याला आवडलं म्हणून आपण पक्षात प्रवेश केला. आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब यांनी देखील मोठ्या मनानं त्यांनी आपल्याला स्वीकार केलं. काही गोष्टी राजकारणामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, टीका टिप्पणी होत राहतात. कधी माझ्यावर कोणी केली असेल, मी त्यांच्यावर केली असेल, तर ते आता कुठेतरी विसरून जाणं गरजेचं आहे. नक्कीच.
अगदी शेवटच्या सेगमेंटमध्ये येऊयात. अनेक टीकाकार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कधीच एका पक्षामध्ये नसतात, म्हणजे कधी शिवसेना, राष्ट्रवादी, पुन्हा शिवसेनामध्ये घरवापसी आणि आता भाजपमध्ये. तर एकंदरीतच टीकाकारांना काय उत्तर द्याल की काय नेमकं कारण होती किंवा का आता पुढची वाटचाल कशी असणार आहे? कुछ तो लोगों कहेंगे, लोगों का काम है कहना. हे आपण जर सॉंग्स ऐकलं तर आपल्याला यातून दुनिया माहिती पडेल, आपली लाईफ माहिती पडेल. बघा, ज्याच्यावर मी पक्षात, कुठल्याही पक्षामध्ये कुठलाही कार्यकर्ता घर चालवण्यासाठी जात नाही, मी देखील गेलो नव्हतो. परंतु एक स्वाभिमान असतो, तो स्वाभिमान गहाण ठेवून काम नव्हतं करायचं, म्हणून मी हा निर्णय घेतलाय. टीका करणाऱ्यांना मी थांबू शकत नाही, मी कोणाचं तोंड दाबू शकतो, मारणाऱ्याचा हात किंवा असं आपण पकडू शकत नाही. जी ज्याची इच्छा आहे, कोणी काय टीका करावी हा त्याचा मुद्दा आहे. पण लक्षात ठेवा, कधी अर्ध्या रात्री गरज जर पडली तर सुदाम घुगे हा तुमच्यासाठी हजर राहील. तुम्ही माझ्यावर आज कितीही टीका केली तरी मी तुमच्या मदतीला उभा राहणारा माणूस आहे. त्यामुळं तुम्ही केली तरी मला त्यात काही फरक पडणार नाही. अगदी शेवटचा प्रश्न, शिवसेनेमध्ये रोखठोक भूमिका होती, आता भारतीय जनता पक्षामध्ये पण सेम भूमिका पाहायला मिळेल की आता विचारधारा किंवा सौम्य पद्धतीने? नाही, मी काय सांगितलं, माझा डीएन तोच आहे. मी सुदाम घुगे. मी काय माझं दाखल्यावरचं नाव बदलून नाही गेलोय, मी तोच आहे. फक्त चांगल्या कामासाठी आपण त्या ठिकाणी गेलोय आणि अग्रेसिव्ह राहावंच लागणार आहे. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं काम होत नाहीये, एखाद्या व्यक्तीला तो मुसीबत मध्ये आहे, तर त्याच्या पाठीमागे जेव्हा आपण उभं राहतो ना, तर सॉफ्ट आवाजून चालत नाही. ती आमची शिवसेनेची स्टाईल होती. आपल्याला कानाखाली आवाज काढल्याशिवाय आम्हाला कोणी आमचं काम करत नव्हते. परंतु आता तो डिसिप्लिन बदलला आहे. म्हणजे कार्यकर्ता कुठल्याही पक्षात जाऊ आता लोक ऐकता, आणि सॉफ्ट कार्यकर्त्याला कुठे सन्मान नाहीये. तुम्ही जर सॉफ्ट म्हणून जात असाल तर कोणी जास्त हे करत नाही. त्यासाठी थोडं भूमिका तीच राहील. हे 100% भूमिका तीच आहे. मी सुदाम घुगे म्हणून मी तिथं काम करतोय. आणि धन्यवाद, मी ठळक वार्ताचे मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही जेव्हाही मी असं काही निर्णय घेतो तेव्हा तुम्ही माझ्या पाठीची खंबीरपणे उभे राहता. आणि बदलापूरवासियांना एकच विनंती आहे की मी नवीन निर्णय घेतलेला आहे. उद्या तुमच्या सुखादुखामध्ये मला माझी गरज पडली, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची गरज पडली, तर निश्चितपणे मला तुम्ही माझी आठवण काढा. बघा, अर्ध्या रात्री उभे राहणारे माणसं आहोत आम्ही. बाकी टीका वगैरे करणं, हे आज तुम्ही टीका करून जाल, पण उद्या जर तुम्हाला गरज पडेल तर तुम्हाला स्वतःला असं वाटेल की आपण ह्या व्यक्तीकडे कुठल्या ह्याने जावं. त्यामुळं जे काय आपण सोशल मीडियावर करतो ते चुकीचं आहे. या अगोदर आम्ही केलं म्हणून आम्हाला वाटतंय, तुम्ही असं काही करू नका, एवढीच विनंती करतो तुम्हाला. धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. एकंदरीतच पाहतो आपण की सुदाम घुगे यांनी काल जाहीररित्या भारतीय जनता पक्षामध्ये जो आहे तो प्रवेश केला. भूमिका आपली तीच राहणार, परंतु स्वाभिमानाशी कुठलीच तडजोड केली जाणार नाही, आणि याच कारणामुळे त्यांनी थेट भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आता एकंदरीत समीकरण कशा प्रकारे जुळतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.